श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय। या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग। या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात। याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन। यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे। 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे। आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात। नमस्कार। कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र यातील दुसरे प्रकरण वैचारिक आंदोलन आपण समजून घेत होतो। त्यातीलच पुढचा भाग आता आपण समजून घेऊया। देशातील राजकीय परिस्थिती ही कायदेभंगाच्या वातावरणाच्या बाहेर आली होती। विधायक कार्यक्रम, पक्षाची संघटना, आजवर झालेल्या कामाचे समालोचन, विचारात स्वच्छता आणण्याची आवश्यकता या सर्व गोष्टींची कार्यकर्त्यांना जाणीव झाली होती आणि या दृष्टीने आपापल्या रीतीने आपापल्या परीने ते प्रयत्न करू लागले होते। मला आठवते 1934 साली कायदेभंग चळवळीनंतरचे काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरायचे होते आणि त्या अधिवेशनासाठी बाबू राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती। मी गेली काही वर्षे कार्य करीत होतो, परंतु राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशी संबंध प्रस्थापित करावेत असा योग मला एकदाही लाभला नव्हता। निदान आपण त्यांना एकदा प्रत्यक्ष पाहिले तरी पाहिजे असे मला वाटले। त्यामुळे मी माझ्या मित्रांपुढे प्रस्ताव मांडला, त्यांनाही तो पटला। या अधिवेशनामुळे मुंबई पहिल्यासारखी होईल ही गोष्ट मनामध्ये होती। मीही मुंबई अद्याप पाहिलेली नव्हती। या अधिवेशनासाठी मी मुंबईला गेलो। या अधिवेशनात काँग्रेसचे विशाल रूप मी प्रथम पाहिले। जनमानसात या पक्षाला केवढे मोठे स्थान आहे याचे विराट दर्शन मला मुंबई शहरात पाहायला मिळाले। राजेंद्र प्रसाद यांचे मुंबई शहरात झालेले भव्य स्वागत डोळे दिपवणारे असे वाटले। वरळीच्या बाजूला काँग्रेसचे अधिवेशन होते। आम्ही अधिवेशनाच्या प्रेक्षागारात बसून सर्व चर्चा व भाषणे ऐकली। त्यावेळी जातीय निवाडा, कम्युनल अवॉर्ड हा देशात सर्वत्र वादग्रस्त प्रश्न झालेला होता आणि याचे प्रतिसाद काँग्रेसमध्येही उठत होते। ब्रिटिश सरकार हिंदुस्थान संबंधी 1935चा कायदा पास करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत होते। जातीय निवाडा हा त्यातीलच एक भाग होता। त्याला मान्यता द्यावयाची की नाही असा प्रश्न या अधिवेशनापुढे चर्चेसाठी होता आणि तो अतिशय वादळी ठरला। 1935च्या या कायद्यामध्ये मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची योजना या निवाड्यामुळे मांडली गेली होती। त्याला स्पष्ट विरोध करावा असा हिंदुनिष्ठांचा आग्रह होता व मत होते, पण काँग्रेस वर्किंग कमिटीने राजकीय व्यवहार म्हणून पवित्रा टाकला होता की आमची मागणी स्वातंत्र्याची आहे, जातीय निवाड्याचा स्वीकार किंवा अस्वीकार यामध्ये आम्हाला रस नाही। प्रथमतः समजायला ही भूमिका अवघड होती, पण हिंदुस्थानातील मुसलमानांचे राजकारण जे वळण घेत होते ते लक्षात घेता मोठ्या धोरणीपणाने व अडचणीने ही भूमिका ठरवली आणि वर्किंग कमिटीने त्याला मान्यता दिली होती। खुल्या अधिवेशनात या बाबतीत जेव्हा ठराव आला तेव्हा त्याला विरोध करणारे अतिशय परिणामकारक असे भाषण पंडित मदन मोहन मालवीय यांचे झाले। लक्षावधी माणसांनी भरलेल्या त्या विशाल पटांगणात 1 तासभर अतिशय आर्जवी आणि वक्तृत्वपूर्ण असे त्यांचे भाषण झाले। ते हिंदी भाषेत बोलले। मला तर असे वाटले की मालवीयजींनी अधिवेशन जिंकले आणि त्यांच्या मताप्रमाणे ठराव नापास होणार, पण प्रत्यक्षात जेव्हा अधिकृतपणे मतदान झाले तेव्हा मोठ्या बहुसंख्येने प्रतिनिधींनी मूळ ठराव पास केला। मला मतदानाचा अधिकार नव्हता। काँग्रेस अधिवेशनात उपस्थित राहण्याचा माझा हा पहिलाच अनुभव होता। त्याकरिता मी तेथील माणसे, तेथील वातावरण सर्व न्याहाळून मनात साठवण्याचा प्रयत्न करीत होतो।
माझे कान तेथे झालेल्या सर्व चर्चा व मोठ्या पुढाऱ्यांची भाषणे हे सर्व काळजीपूर्वक टिपून घेत होते. मतदानाचे ठराव पास झाल्यामुळे कसलाच पेच नव्हता. या अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ज्येष्ठ काँग्रेस पुढाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पाहावयाचा व भेटण्याचा योग आला. त्यामध्ये मी प्रथमतः साने गुरुजींना पाहिले याची आठवण आहे. माझे मित्र दयाळराव कोपर्डेकर यांच्यामुळे त्यांची माझी ही भेट झाली. मी जसा कोल्हापूरला उच्च शिक्षणासाठी गेलो होतो त्याचप्रमाणे दयाळराव हा आयुर्वेदाच्या शिक्षणासाठी पुण्याला गेला होता. तेथे तो साने गुरुजींच्या संपर्कात आला. दयाळराव आणि माझा स्नेह तसा फार जुना होता. आमचा एकमेकांशी पत्रव्यवहारही होत होता. तो आपली सुखदुःखे मला कळवीत असे. तो माझ्यासारखाच परिस्थितीने सामान्य होता, तरी चिकाटीने आयुर्वेदाचे शिक्षण घेत होता. आपल्या खर्चासाठी पैसे मिळवण्यासाठी तो 4-2 तास काहीतरी उद्योगही करत होता. त्या काँग्रेस नगरात साने गुरुजींना मी प्रथम पाहिले तेव्हा ते फारसे प्रसिद्ध नव्हते, पण खानदेशात त्यांना फार मोठा मान होता. अनेक तरुण मुलांना त्यांनी देशसेवेची दीक्षा दिली होती. मी त्या दिवशी साने गुरुजींना पाहिले तेव्हा गुडघे पोटाशी धरून एकटेच एका चटईवर चिंतनात बसावेत तसे ते दिसले. दयाळरावने माझी साने गुरुजींशी भेट करून देताना माझी माहिती करून दिली तेव्हा ते हसले आणि मान हलवीत म्हणाले, फार फार छान. हे माझे घनिष्ठ मित्र आहेत. दयाळरावने असे त्यांना पुन्हा सांगितले तेव्हा दयाळरावचे मित्र रहा असे त्यांनी मला सांगितले. मी त्यांना नमस्कार करून निरोप घेतला. मुंबईच्या अधिवेशनात माझ्या ज्या काही नवीन ओळखी झाल्या त्यात साने गुरुजींची भेट माझ्या कायमची लक्षात राहिली. या जातीय निवाड्यावरून महाराष्ट्रात पुष्कळ वादग्रस्त चर्चा आणि वादळ झाले. या जातीय निवाड्याच्या प्रश्नावरून महाराष्ट्रामध्ये विशेषतः पुण्यामध्ये तेव्हा काय वातावरण होते याचा अनुभव या काँग्रेस अधिवेशनानंतर मुंबईहून परत जाताना योगायोगाने मला पाहायला मिळाला. पुण्यामध्ये आम्ही 1-2 दिवस थांबलो तेव्हा सकाळी सहज वर्तमानपत्रात बातमी वाचली की काँग्रेस अधिवेशनात जातीय निवाड्यासंबंधाने काँग्रेसने पास केलेल्या ठरावावर वर्किंग कमिटीचे एक प्रमुख डॉक्टर अन्सारी यांचे पुण्यात भाषण होणार आहे. आमच्या मनात विचार आला की एका मोठ्या पुढाऱ्याचे भाषण अगदी जवळून ऐकण्याची संधी आली आहे, तेव्हा आपण या सभेला जरूर जायचे. ही सभा सदाशिव पेठेतील शिवाजी मंदिरात होती. पुण्यात त्यावेळी बऱ्याचशा जाहीर सभा त्या ठिकाणी होत असत. आम्ही सभेच्या ठिकाणी जाऊन पोहोचलो तेव्हा तेथे 1-2 हजार माणसे जमली होती. काही प्रमुख काँग्रेस कार्यकर्तेही दिसले, परंतु त्यातले काही जण मला काहीसे अस्वस्थ वाटले. मी त्यांना विचारले, या सभेत काही विशेष होणार आहे काय? तुम्ही लोक अस्वस्थ दिसता. त्यांनी सांगितले, सभेमध्ये जमलेले जे लोक आहेत त्यात बहुसंख्येने काँग्रेस विरोधी लोक आहेत आणि ते सभा नीट चालू देतील असे काही आम्हाला दिसत नाही. आम्हालाही काही करता येण्यासारखे नव्हते, परंतु आम्ही 10-5 जण व्यासपीठाच्या जवळपास जाऊन बसलो. सभा मोडण्याचे पुण्याचे काही एक विशेष तंत्र आहे असे त्या दिवशी माझ्या लक्षात आले. थोड्या वेळाने शंकरराव देव डॉक्टर अन्सारी यांना सभास्थानी घेऊन आले. सभा सुरू करण्याचे जे प्राथमिक उपचार असतात ते झाल्यानंतर डॉक्टर अन्सारी हे बोलायला उभे राहिले. भाषणातील त्यांची पहिली 1-2 वाक्ये बोलून झाली नाहीत तोच त्यांच्यासमोर बसलेल्या श्रोतृवर्गातला मोठा समाज एकदम उभा राहिला आणि त्यांनी जातीय निवाड्याविरोधी आणि काँग्रेसविरोधी घोषणा देत धुमाकूळ घातला. घोषणांचा गदारोळ चालू असतानाच काहींनी व्यासपीठावर चढून डॉक्टर अन्सारी व श्री देव यांना वेढा टाकला. स्थानिक कार्यकर्ते आता पुढे झाले व त्यांनी तो वेढा मोडून काढला. आम्ही बाहेरगावचे जे थोडे लोक होतो ते काही हे प्रकरण सांभाळू शकत नव्हतो आणि शेवटी ही सभा उधळली गेली. डॉक्टर अन्सारी भाषण न करताच परत फिरले. त्यांना त्यांच्या मोटारीने सुरक्षितपणे पोहोचविणे या उद्योगामध्ये आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांना थोडीफार मदत केली. जातीय निवाड्या संबंधाने पुण्यातील काँग्रेसविरोधी सुशिक्षित मंडळींची भावना व मनस्थिती काय होती याची काहीशी चुणूक या प्रसंगाने आम्हाला आणून दिली. पुण्याच्या सभेत जे आम्ही पाहिले ते त्यावेळी महाराष्ट्रात बदलत चाललेल्या राजकीय परिस्थितीचे प्रतिकात्मक चित्र होते. पुण्याने नाकारले ते महाराष्ट्राने नाकारले अशी तोपर्यंतची प्रथा होती.
पण गेल्या 4 वर्षात काँग्रेस ग्रामीण क्षेत्रात मुळे धरू लागली होती आणि नेतृत्वाचे केंद्र बदलत आहे याची अजून जाणीव झाली नव्हती. एक अर्थपूर्ण घटना म्हणून या सभेचा मी इथे उल्लेख केला आहे. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर या राजकीय प्रश्नांची वस्तुस्थिती लोकांच्या पुढे मांडणे आवश्यक आहे. म्हणून आम्ही जिल्ह्यात काही दौरे आखले आणि ठिकठिकाणी जाऊन या ठरावाची पार्श्वभूमी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस वेळोवेळी ज्या अनेक संकटातून गेली आहे त्यातला जातीय निवाड्याचा प्रश्न हा असाच एक अवघड प्रश्न होता. शहरातील हे वातावरण सोडले तर ग्रामीण जनतेला स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न नीट समजावून सांगितला तर लोकांना समजत होता आणि पटत होता. हा माझा अनुभव आहे. कोल्हापूरचे माझे कॉलेजचे दिवस मागे सांगितले त्याप्रमाणे चालले होते. कॉलेजमधला अभ्यास आणि जिल्ह्यातील काँग्रेसची कार्य या दोन्हींमध्ये मी गुंतलेला होतो. मी जेव्हा इंटरच्या वर्गात गेलो तेव्हा सहाध्यायी मला सांगू लागले, इंटरमिजिएटची परीक्षा तशी अवघड असते कारण ती युनिव्हर्सिटीची परीक्षा असते आणि तिचा निकाल मोठा कठीण असतो. तेव्हा पहिल्यापासून जरा तयारीत राहा. मी यावर्षी परीक्षेची तयारी चांगली करायची म्हणून कामाला लागलो. यावेळी आम्हाला अभ्यासासाठी जी पुस्तके नेमली होती त्यातले एक चांगले पुस्तक माझ्या मनातून अजून गेलेले नाही. इंग्रजीच्या अभ्यासासाठी इंग्रजी वाङ्मयाचा इतिहास अतिशय सुलभ आणि वाचनीय असा शैलीमध्ये लिहिलेला होता. ऐतिहासिक दृष्टीने भाषेचा अभ्यास हा किती उपयुक्त असतो याची थोडीफार कल्पना मला यामुळे आली आणि या विषयावरची दुसरीही काही पुस्तके मिळवण्याचा मी प्रयत्न केला. त्यावेळी मराठीचा असा ऐतिहासिक दृष्टीने विचार केलेला ग्रंथ निदान मला तरी माहीत नव्हता. महाराष्ट्र सारस्वत म्हणून श्री वि. ल. भावे यांचे एक पुस्तक उपलब्ध होते. चांगले पुस्तक आहे, पण मी वर उल्लेख केलेल्या पुस्तकाच्या तुलनेत मला ते दुबळे वाटले. या माझ्या अभ्यासाविषयक लहान गोष्टी मी अशासाठी सांगतो आहे की यातल्या प्रत्येक गोष्टीतून माझे विचार, माझ्या सवयी, माझ्या आवडीनिवडी बनत होत्या, म्हणून यांचे महत्त्व आहे. याच वर्षी प्राध्यापक फडके आम्हाला तर्कशास्त्र शिकवू लागले. गाण्याची मैफल जमावी तसे फडक्यांचे तर्कशास्त्राचे तास रंगत असत. राजाराम कॉलेजच्या वरच्या मजल्यावर एक मोठा हॉल होता. तेथे हा त्यांचा तास ते घेत. हे या मोठ्या हॉलमध्ये असा वर्ग का घेतात याची मी चौकशी केली. तेव्हा मला असे सांगण्यात आले की विद्यार्थी नसलेले पण ज्यांना या विषयाची आवड आहे असे बाहेरचे कित्येक लोक या तासाला येऊन बसतात. त्यामुळे हा हॉल नेहमीच भरगच्च भरलेला असे. प्राध्यापक फडक्यांची विषय मांडण्याची ही लकब फार थोड्या शिक्षकांमध्ये मला पाहायला सापडली. इंग्लिश उच्चार करण्याची त्यांची जी ढब होती ती इंग्रजी घाटाची नसली तरी खास फडके थाटाची होती. विषय खुलवून ते इतका स्पष्ट आणि स्वच्छ करीत असत की मला त्यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर घरी जाऊन पुस्तके वाचण्याची कधीच गरज भासली नाही. मी त्यांच्या तर्कशास्त्राच्या या अध्यापन कौशल्याबाबत एवढ्यासाठी लिहिले की मी जेव्हा इंटरच्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षेला बसलो तेव्हा त्या विषयाच्या प्रश्नांसंबंधाने मला फार तपशीलवार माहिती झाली होती. मी जेव्हा पेपर लिहायला बसलो तेव्हा त्यामध्ये मी इतका रममाण होऊन गेलो की 3 तास केव्हा संपून गेले हे मला समजले नाही आणि तासांच्या शेवटी जेव्हा मी तपासून पाहिले तेव्हा माझ्या लक्षात आले की 100 मार्कांच्या प्रश्नांपैकी मी फक्त 65 मार्कांचाच प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत. प्रश्नांची उत्तरे लिहिताना मी जो अव्यवहारीपणा केला होता त्याची किंमत मला द्यावी लागेल अशी काळजी मला सांगून राहिली. पण सुदैवाने तसे घडले नाही. 65 मार्कांच्या उत्तरातूनही मला परीक्षा पास होण्याइतके गुण निश्चित मिळाले. कादंबरीकार फडके हे सगळ्यांना माहीत आहेत, पण शिक्षक फडके हे असे होते. याच वर्षी मी दुसऱ्या एका संकटात आलो होतो. 1935च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मी कोल्हापूरला अनपेक्षितपणे आजारी पडलो. सुरुवातीला किरकोळ आजार असेल म्हणून दुर्लक्षित केले. नंतर माझ्या लक्षात आले की हे साधे आजारपण दिसत नाही. मी असा आजारी पडलो की मला घरची आठवण होते. तशी यावेळी आली. कोल्हापूरला राहण्यापेक्षा कराडला घरी राहायला जावे असा विचार आला.
अंगात ताप फणफणत असतानासुद्धा कोल्हापूरच्या स्टँडवर जाऊन मी कराडच्या गाडीत बसलो आणि पुढे 3 तासांचा प्रवास मी कसा काय केला तो माझा मलाच माहीत. नीट बसवत नव्हते, उठवत नव्हते, झोप लागत नव्हती, पण मनाचा हिया करून तो प्रवास पुरा केला व मी घरी आलो. रात्री डॉक्टर येऊन तपासून गेले. त्यांनी गणपतरावांना सांगितले की हा आजार विषमज्वराचा आहे आणि याची फार काळजी घेतली पाहिजे. गणपतरावांनी ही गोष्ट मला सांगितली, तुला तुझी काळजी घेतली पाहिजे, कारण हा ताप विषमज्वराचा आहे. त्यावेळी या तापासाठी शुश्रूषा हेच औषध होते. दुसऱ्या कसल्याही औषधाची उपाययोजना तेव्हा नसे. निवांत झोपून राहणे, हलका फळांचा रस असे काहीतरी दिवसातून 1 दुसऱ्या वेळी घेणे, विशेष हालचाल न करणे एवढीच औषधे यावर होती. मला सांगण्यात आले की साधारणतः 2 आठवडे हा आजार टिकेल, पण माझा हा आजार 2 आठवड्यांनी संपला नाही. तो ताप उतरायला 4 आठवडे लागले. 4 आठवड्यात 1-2 वेळा मी अतिशय गंभीर परिस्थितीतून गेलो, असे मला नंतर माझ्या घरातील माणसांनी सांगितले. ताप उतरला, पण अशक्तपणा राहिला. लवकर उठता बसता येणे शक्य होत नव्हते, परंतु आता मी पडून राहायला तर सारावलो होतो. हळूहळू शक्ती यायला सुरुवात झाली आणि संपूर्ण बरा व्हायला मला आणखी 3 आठवडे लागले. बरा झालो खरा, पण आता मला खरी काळजी लागली होती कॉलेजची टर्म भरण्याकरिता जितके दिवस कॉलेजमध्ये उपस्थित असणे आवश्यक होते, तेवढे दिवस मी आजारपणामुळे हजर राहू शकलो नव्हतो. तेव्हा माझे हे वर्ष फुकट जाणार अशी शंका मला वाटली. काहीशा प्रतिकूल परिस्थितीत मी शिक्षण घेत असताना या आजाराने माझ्यापुढे एवढी आपत्ती का उभी करावी, या विचाराने मी हैराण होऊन गेलो. माझ्या मनाशी विचार आला की प्रिन्सिपॉल डॉक्टर बाळकृष्णांशी या बाबतीत बोलून पाहिले पाहिजे. त्यासाठी ताबडतोब कोल्हापूरला जाण्यासाठी डॉक्टरांची परवानगी मागितली. डॉक्टरांनी सांगितले, तुम्हाला आणखी 15 दिवस जाता येणार नाही. त्यामुळे आणखी चिंतेत पडलो आणि शेवटी मनाचा हिया करून गणपतरावांशी बोललो. माझी चिंता त्यांना सांगितली आणि त्यांना विचारले, माझ्यासाठी तुम्ही जाऊन डॉक्टर बाळकृष्णांना भेटून माझा प्रश्न त्यांच्यासमोर मांडून याल का? ते म्हणाले, ठीक आहे, मी जरूर जाऊन येईन, पण तू जर का कॉलेजला हजरच राहिला नाहीस तर डॉक्टर बाळकृष्ण तरी काय करणार आहेत? मी म्हटले, डॉक्टर बाळकृष्ण मला मदत करतील असा मला विश्वास आहे. राहिलेल्या वेळामध्ये माझ्या परीक्षेची तयारी मी पुरी करीन अशी मला उमेद आहे. युनिव्हर्सिटीच्या परीक्षेसाठी माझा फॉर्म मुदतीत भरून जाणे जरुरीचे आहे. त्यासाठी तुम्ही जाऊन खटपट करून या, म्हणजे काही झाले तर होईल. त्याप्रमाणे गणपतराव डॉक्टर बाळकृष्ण यांना कोल्हापूरला जाऊन भेटून आले आणि मला येथे कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला पाहिजे की डॉक्टर बाळकृष्ण यांनी सगळी हकीकत ऐकून मला सर्व तऱ्हेची मदत केली आणि आपले खास अधिकार वापरून माझी टर्म मला दिली. एवढेच नव्हे तर त्यांनी युनिव्हर्सिटीच्या परीक्षेसाठी माझा फॉर्मही पाठवला. 55 दिवसांनी मी कोल्हापूरला परत गेलो. आम्ही ज्या भुसारी वाड्यात राहत होतो त्या वाड्यात राहणारे माझे मित्र श्री नानासाहेब आयाचीत आणि श्री आनंदराव चव्हाण हेही त्यावेळी माझ्याप्रमाणे त्याच परीक्षेला बसणार होते. त्यांनी आम्ही एकत्र अभ्यास केला. मला माझी गैरहजेरी भरून काढण्याकरिता रात्रीचे दिवस करावे लागले आणि शेवटी परीक्षेला बसलो. माझी अपेक्षा नसताना मी पास झालो असे जेव्हा कळले तेव्हा मला जो आनंद झाला तो दुसऱ्या कुठल्याही परीक्षेच्या वेळी झाला नव्हता. नानासाहेब आयाचीत हे आमच्या जिल्ह्यातीलच माझे मित्र आहेत. आजही त्यांची माझी जिव्हाळ्याची मैत्री आहे. मूलतः ते राष्ट्रीय वृत्तीचे विचारवंत आहेत. त्यांनी पुष्कळ वेळा माझ्या गैरहजेरीच्या काळात, आजाराच्या वेळी आणि इतर वेळीही पुष्कळ वेळा मदत केली आहे. मी असा राजकारणात गुंतलेला विद्यार्थी आहे हे त्यांना पहिल्यापासून माहीत होते आणि त्यामुळेही त्यांना माझ्याबद्दल आपुलकी वाटत होती. श्री आनंदराव चव्हाण हे पुढे राजकारणात प्रसिद्ध पावले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांनी कित्येक वर्षे काम केले. या दोन्ही व्यक्ती माझ्याबरोबरच अभ्यास करत असत. या अभ्यासाच्या साहचर्यामुळे आमच्यामध्ये वैयक्तिक स्नेहसंबंध निर्माण झाले. पुढल्या काळात आनंदरावांशी माझे राजकीय मतभेद झाले, तरी त्यांच्या विद्यार्थी दशेतील
या साहचर्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमी आपुलकी आणि जिव्हाळा राहिलेला आहे. ते स्वतः अतिशय बुद्धिमान आणि परिश्रमी विद्यार्थी होते. त्यामुळे त्यांनी आपले विद्यार्थी जीवन मोठे यशस्वीरित्या घालवले होते. त्यांनी आपल्या पदव्युत्तर परीक्षा उत्तम तऱ्हेने उत्तीर्ण होऊन नावलौकिक कमवला होता.